आलोय आता तुम्ही म्हणता ना एक हाती दे एक हाती दे गाडी कस काय चालवते गाडी चालवता हात नाही लागत जय शिवराय जय शंभूराय तर कशा मित्रांनो मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशेर तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जय शिवराय जय शंभूराजे तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये डोळ्यात गेलं काहीतरी आज शनिवार आहे पाणी भरपूर कमी झाले तर पहिलं मार्केटला जातो आणि उद्याची सकाळ खूप सुंदर असणार म्हणजे नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहे आम्ही त्यासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून आज बाप्पाला जाऊन यायचे ओझरला मग आता काम उरकून आहे ना जातो तिकडं आज शनिवार होता कॉलेज पण लवकर सुटलं होतं आता पहिलं मार्केटचं काम उरकून घेतो आणि मग लवकरच बाप्पाला जाऊन येतो म्हणजे काही अडचणी नाही आल्या पाहिजेत कारण की मागच्या वेळेला पण असंच झालं अडचणी आल्या म्हणून मागच्या संडेला जमलं नाही एकदा सुरुवात झाली ना मग एनी टाईम आम्ही करू शकतो ते तर बघू ब्लॉग कंटिन्यू वॉच करा या ऊन पडलं होतं आणि आता धो पाऊस यायला लागला पाऊस पण असेल ना हां नाही दुसरं काही नव्हतं एवढं तीनच होतं घरी आलोय आता तुम्ही म्हणता ना एक हाती दे एक हाती दे गाडी कस काय चालवते गाडी चालवता हात नाही लागत फक्त पायी लागतात पाऊस आलता 2 मिनिटासाठी एवढं ओललं गेलं ना त्या पावसाने नशीब मी मम्मीशी इथं गेलतो जस्ट पोचलो होतो नाही तर अख्खा भिजवला असतं मला आता घरून माल वगैरे घेतो डबे घेतो तर आता तिथं गणेश दाचे त्यांचे ते देतो आणि मग एकदा सगळं काम झालं पूर्ण अरे अजून व्हिडिओ एडिट करायचे होते नाही का ते मेन व्हिडिओ होता ना रात्री बसलो ते बॅनर बनवत त्यामुळे ते काही व्हिडिओ एडिट नाही करता आल्या आता त्या करायच्या मग बाप्पाला जायचं पाऊस आहे का काय पाऊस तर काय ऐकायलाच तयार नाही हा मोकार पाऊस येतोय आता जिम मध्ये अडकून बसले आम्ही मोकार राप 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 झाले आता आम्ही पाऊस थांबलाय मेहरबानी झाली पावसाची आमच्यावर मग आता निघतो वाटलं चले कशी आहे गँग बाजारात आलोय आता ओझरला जायचं होतं बाप्पाला पण आहे ना 2 दिवस झाले असं म्हणतो जायचं पण टाईम मॅनेजमेंटच होत नाही तर उद्या त्या गोष्टीला जेव्हा मी चालू करेल ना तर त्याच्या आधी मी 100% बाप्पाला जाणार त्याशिवाय चालू नाही करणार आता बाजारात आलोय जातो मम्मीकडे जरा वेळ बसतो बघतो माल किती राहिला निघालोय काही जास्त माल राहिला नव्हता म्हणून मी काही बसलो नाही आलो जरा वेळ इथंच थांबलो मम्मीच्या इथं आता इथून निघतो उद्याच्या दिवसाची सुरुवात कशी होती पाऊस कसा साथ देतो आता ते नशिबावरती डिपेंड आहे मागच्या रविवारी पण असंच झालं सगळा प्लॅन फ्लॉप केला पावसाने